या दाखवलेल्या दातांपैकी काही दात आहे जे की आपण कंपोजिट करून बनवलेले आहेत. तर तुम्हाला ते ओळखता येत आहेत का? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तर तुम्हाला ओळखता आलं का? हॅलो फ्रेंड्स, माझं नाव डॉक्टर श्रद्धा अँड आय एम अ डेंटिस्ट. आत्ता जी तुम्ही केस बघितली ती ब्लॅक ट्रँगलची केस आहे. म्हणजेच काय, तर दोन दातांच्या मध्ये हिरड्या जेव्हा खाली जातात तेव्हा अशी ट्रँग्युलर शेपची वॉइड तयार होते. त्याला ब्लॅक ट्रँगल्स असं म्हटलं जातं. बरं, हे ब्लॅक ट्रँगल्स तयार कधी होतात? एका दिवसात ते तयार होत नाही. तुम्ही 50शी 40शी मध्ये गेल्यानंतर 40 वर्षाची घाण तुम्ही एक साथ जेव्हा डेंटिस्टकडे जाऊन म्हणता की काढून द्या, मला दात साफ करून द्या, माझ्या तोंडामधून दुर्गंधी येते सतत, मग तेव्हा जेव्हा डेंटिस्ट दात साफ करतात तेव्हा ही घाण जी की इतक्या वर्ष तिथं जमलेली ती निघून जाते, ज्याच्यामुळं तिथं ती रिकामी जागा बनते. बरं ठीक आहे, ह्याचा काही त्रास आहे का? तर हां, आता तर उन्हाळ्याचे सीझन्स आहेत, सो आंबा खाल्ला किंवा कणीस खाल्लं जे ओरबडून खावं लागतं तर त्याच्या रेषा तिथं जाऊन अडकतात. मग मेंटेन करायला फार अवघड. ऑलरेडी तिथं चांगलीच जागा तयार झाली आहे, सो त्या रेषा तिथं जाऊन अडकल्यामुळं आणखीन जास्त घाण तिथे जमा होणं जास्त पॉसिबल होतं. आणि आणखीन जास्त घाण जमा झाल्यामुळं हिरड्या हळूहळू आणखीन खाली जातात आणि कालावधीनंतर ते दात हालायला लागतात. मग अशा केसमध्ये काही उपाय आहे का? तर हा, त्याला पुन्हा एकदा तयार करता येतं. त्याला कंपोजिट विनियर्स असं म्हटलं जातं, जे करून आम्ही पुन्हा एकदा ते दात एकदम चांगल्या प्रकारे तयार करू शकतात. तर मग आजच आरशासमोर उभा राहून बघा, तुमच्या पण दातांमध्ये हे असे ब्लॅक ट्रँगल्स आहेत तर नाही ना? जर का असतील तर आता तुम्हाला माहिती आहे कुठे जाऊन त्यांना ट्रीट करायचं. आय होप दॅट हेल्प. बाय.